पहिलं षटक येऊन गोलंदाजी मार्कवर सूरज शिंदे. प्रारंभिक जोडी दिनेश सपकाळ आणि त्यांच्या साथीला प्रकाश सपकाळ दाखल झालेत. येस, सामन्याला होते सुरुवात. पहिला चेंडू दिनेश सपकाळ ऑन स्ट्राईक. पॉवर प्लेचं पहिलं पंचम. बॅकफुटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न. गोशांकी क्षेत्रामध्ये एक सिंगल प्राप्त होते. खातं उघडलं जातं दिनेश सपकाळ यांचं. मिस्टर KPL कोसरून प्रीमियर लीग ज्या खेळाडूने गाजवली होती यावर्षी, सूरज शिंदे, वन ऑफ द बेस्ट ऑलराऊंडर इन पाटण तालुका क्रिकेट. सध्या चर्चेमध्ये असलेलं हे नाव. चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, एकच धाव प्राप्त होईल दिनेश सपकाळ यांना. पहिल्या 2 चेंडूवर 2 सिंगल आल्यात. सुरुवात चांगली झाली आहे. अर्थातच विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडीची. आणि खूप महत्त्वाचं, आज श्री 11 काळगाव संपूर्ण टीम आपल्याला मेहनत करताना पाहायला मिळाली. संपूर्ण आम्ही पुरस्कर्त्यांचा आभार व्यक्त करतो, कारण आज त्यांच्यामुळे ही स्पर्धा आणि या सर्व ग्रामस्थ श्री 11 काळगावचे. काळगाव म्हणजे 12 वाडे आणि 1 गाव. आणि ज्या वेळेला एवढं मोठं गाव एकत्र येतं त्यावेळेला स्पर्धा चांगल्या होतात. कारण काळगाव प्रीमियर लीग देखील आपण 4 वर्ष पाहिली आहे. हाफ ट्रॅकर चेंडू बॅडमिंटन स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर सरळ जाईल अक्षय शिंदे यांच्या हातामध्ये. अक्षय शिंदे, वन ऑफ द बेस्ट विकेट कीपर इन पाटण तालुका क्रिकेट. सर्वोत्तम यष्टीरक्षकांपैकी एक नाव म्हणजे अक्षय शिंदे. आज तुमच्या टीममध्ये जर यष्टीरक्षक म्हणून कोण खेळायचं असेल एखाद्या लीगमध्ये तर या खेळाडूचं नाव असतं. शफल होऊन पुल करण्याचा प्रयत्न. बॅटची वरचा भाग लागला, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला प्रयत्न चांगला केला. चेंडू झाडाला लागला, कदाचित एक सिंगल प्राप्त होते. गोशांकी क्षेत्रामध्ये चेंडू मार्गस्थ झाला. चांगला प्रयत्न केला बॅकवर्ड स्क्वेअर लेगला. टीमची धावसंख्या धाव फलकावर 3 धावा. आणि पहिल्या सामन्यामध्ये ज्या प्रकारे खेळ केला आई वडसाईदेवी मालधन, सुरुवात चांगली झाली. थँक्यू सो मच. चांगला स्क्वेअर कट. एक सिंगल प्राप्त होते टीमच्या धावसंख्येमध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 4. पहिल्या सामन्यामध्ये पहिल्या पॉवर प्लेच्या पंचामध्ये 5 आल्या होत्या. नितीन सिंगम यांचं ती पंचमची गोलंदाजी. आणि ते सूरज शिंदे यांनी देखील अवघ्या 4 धावा खर्च केल्यात. दुसऱ्या डावामध्ये देखील पहिल्या सामन्याचा विचार केला तर गोलंदाज सूरज शिंदे यांनी अवघ्या 3 धावा खर्च केल्या होत्या. म्हणजे अद्याप या दुसऱ्या सामन्यामध्ये देखील पॉवर प्लेच्या पंचामध्ये धावा करण्यासाठी संघर्ष करावा लागला प्रत्येक गोलंदाजाला, प्रत्येक बॅटरला. माफ करा, चला प्लीज स्पीडअप करा. मायादेवी कुसरून टीम, आपल्याला चांगलं माहीत आहे की 15 मिनटं असतात आपल्याकडे. आपण एक शिस्तबद्ध संघ म्हणून तुमची ओळख आहे. मायादेवी कुसरून संघाचं आपण आयोजन पाहिलं आहे, मायादेवी चषक 2025. आज तालुक्यामध्ये कुठल्याही संघाची स्पर्धा असू द्या, जर तुम्हाला काही मदत पाहिजे असेल ना तर तुम्ही मायादेवी कुसरूनच्या टीमला एक फोन केलात तर संपूर्ण टीम सज्ज असते. षटक क्रमांक 2 अजय कुंभार, षटक क्रमांक 2 साठी. समोर दिनेश सकपाळ, प्रकाश सकपाळ ही जोडी.
खोदून काढण्याचा प्रयत्न, टायमिंग जुळत नाही, चेंडू फिरणार बॅकवर्ड पॉइंटला, एक सिंगल मात्र प्राप्त होते. पहिल्या 6 चेंडूंचा खेळ झाला, अजून एकही मोठा फटका आला नाहीये आणि तो कुठेतरी संघर्ष करावा लागतोय बॅटिंग करत असताना टीम विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडीला. अशा परिस्थितीमध्ये एखाद्या फलंदाजाला आक्रमण करावं लागेल, कारण सध्याचं शॉर्टर फॉर्मॅट क्रिकेट आहे, तुम्ही जास्त वेळ शांत बसून चालत नाही. स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, चेंडू पायावर आदळतोय, एक सिंगल धाव प्राप्त होते. दिनेश सकपाळ, फुलटॉस चेंडू, दिनेश सपकाळ यांच्या बॅटमधून दर्जेदार श्री नीनाई देवी चषक षटकार. याच फटक्याची गरज होती विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडीला आणि तो फटका शेवटी दिनेश सकपाळ यांच्या बॅटमधून आलाय. चांगला फटका, लोअर फुलटॉसला ज्या प्रकारे परावर्तित केलं, हा पहा रिप्ले तुमच्या समोर ओमसा MTCच्या माध्यमातून दाखवला जातोय. डीपला स्क्वेअर लेग होता तैनात, परंतु त्याला फक्त चेंडू बाहेरून उचलून आणावा लागेल. सर चेंडूची वाट पाहू नका, नवीन चेंडू घ्या प्लीज, मॅच थांबवू नका. फिल्डिंग करणारी टीम जर चेंडू जास्त मागे गेला तर प्लीज बाहेर जाऊ नका फिल्डर, कारण आज 16 संघ खेळणार आहे, त्यामुळे आपल्याला वेळ खूप मर्यादित असतो. 12 धाव फलकावर. चांगला हेलिकॉप्टरचा फटका, ऑन ड्राईव्ह, लॉंग ऑन आहे तैनात, एक धाव प्राप्त केले. दुहेरीचा प्रयत्न करायचा होता दिनेश यांना, परंतु नकार दिलाय. चांगलं कॉलिंग प्रकाश सपकाळ यांचं. 13 धाव फलकावर. 1 to go. बॅटिंग करा, क्षेत्ररक्षण करा, कॉलिंग खूप महत्त्वाचं आहे. ज्यावेळेला तुम्ही कॉलिंग देता त्यावेळेला तुम्हाला धोका कमी उद्भवतो, अन्यथा धावचीत होण्याची संधी असते. ते चांगलं कॉलिंग पाहायला मिळालं. शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू असं बॅटने खेळलाय, लॉंगॉनला आहेत VR, एकच धाव प्राप्त होते. एका धावेवर समाधान मानावं लागेल, एक सिंगल प्राप्त होते. फलंदाज प्रकाश सपकाळ यांच्या खात्यामध्ये. प्रकाश स्वतः ठेवतील स्ट्राईक. 2 पंचमचा खेळ झालाय समाप्त. बिनगडी बाद 14. आज VSS सनबूर मुरुड 11 हा संघ असेल इन ॲक्शन. नेक्स्ट मॅच मराठा वॉरियर्स जोयेवाडी आई मसनाई माता 11 साईकडे. ब गटामध्ये DK स्पोर्ट्स पाटील अवॉर्ड, PCC स्पोर्ट्स टोळेवाडी, विठ्ठलाई 11 शह जुगाई देवी स्पोर्ट्स कराटे, नवलाई स्पोर्ट्स जिंती, आई विठ्ठलाई देवी स्पोर्ट्स वाडी कोतावडे, जुगादेवी स्पोर्ट्स कराटे, वन साइड जेवाळा, एराड स्पोर्ट्स एराड हे संघ इन ॲक्शन असतील. विजय सावंतांचा पहिला चेंडू पुढे सरसावून खेळायचा प्रयत्न आणि पहिल्या चेंडूवर यश प्राप्त केलंय. लाजवाब, उत्कृष्ट, उच्च दर्जाचं ST रक्षण अक्षय शिंदे. सोपं नसतं एखाद्या वेगवान गोलंदाजाला तुम्ही समोर अगदी यष्ट्यांना उभं राहून ST रक्षण करणं. न्यू बॅटर रवी सपकाळ आलेत. प्रकाश सपकाळ STची झाले, त्यानंतर क्रमांक 3 वर रवी सपकाळ. जास्तीत जास्त स्ट्राईक दिनेश सपकाळ यांना घ्यावी लागेल, कारण त्यांच्या बॅटमधून एक षटकार आलाय. पायपोटला जाऊन कट करण्याचा प्रयत्न, हीच खासियत आहे कोसरूड एक्सप्रेस. म्हणून या खेळाडूची ओळख विजय सावंत. आणि सध्याचा विचार केला ना तर विजय सावंत म्हणजे एक सर्वोत्तम क्षेत्ररक्षक या टीमचे आणि पाटण तालुका क्रिकेटमधील. पण तो गोलंदाजी अगदी अचूक टप्प्यावर करतात. चांगले स्लोअर वन त्यांच्याकडे देखील आहेत. हा कमी कधी टाकला चेंडू बॅक टू द बॉलर. स्वतःच्या फॉलोथ्रोमध्ये प्रयत्न चांगला केला. मिड विकेट मागे धावतोय. डीपला मिड विकेट आहे तैनात.
चेंडू पास केला पायाने, सूरज शिंदे, एकच धाव प्राप्त होते. ज्या वेगाने चेंडू आला विथिन सेकंडमध्ये त्याच तत्परतेने चेंडूला अगदी अडवला. म्हणजे या खेळाडूचा फिटनेस पहा. ज्यावेळेला तुमचा चांगला फिटनेस असतो ना त्यावेळेला असे तुम्ही प्रयत्न करू शकता. त्यासाठी मेहनत गरजेची असते. प्रेझेन्स ऑफ माइंड खूप महत्त्वाचं आणि ते विजय सावंत यांच्याकडे खूप आहे. 15 धावा धाव फलकावर. गतीमध्ये परिवर्तन, ड्राईव्ह केलाय, एक्स्ट्रा कव्हर आहे डीपला, बॅकवर्ड पॉईंट मागे धावतोय, दुहेरीचा प्रयत्न होईल इथे. 2 धावा प्राप्त केल्यात. या 2 धावा टीमच्या टोटलमध्ये. टीमची धावसंख्या धाव फलकावर 17, 70 रन्स ऑन बोर्ड. वन टू गो. विजय सावंत अद्याप चांगली गोलंदाजी, स्वीपर कव्हर आहे, लॉंगॉन आहे, मिड विकेट, डीपला स्क्वेअर लेग. गतीमध्ये परिवर्तन, काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, वॉट कॅच, अप्रतिम, अद्भुत, अफलातून, असाधारण. अर्जुन मोहिते यांनी डीपला झेल. कॅच ऑफ द मॉर्निंग, कॅच ऑफ द मॅच. टीमची धावसंख्या धाव फलकावर सिरावते 2 गडी बाद. 17 धावा. यासाठी काऊ कॉर्नर तैनात केला होता. टॉसच्या बॉस समोर अगदी अर्जुन मोहिते होते, परंतु ज्या शेवटच्या क्षणात त्यांनी उडी मारली ना ती खूप महत्त्वाची होती. कारण ज्या वेळेला तुमच्याकडे वेगाने चेंडू येतो त्यानंतर मात्र तुम्हाला कधी उडी मारायची आहे ते खूप महत्त्वाचं. नवीन फलंदाज किरण सपकाळ. चांगला चेंडू, ज्या प्रकारे हा चेंडू हाताळलाय, डॉट बॉल. एक सिंगल धाव प्राप्त होते. आई मळादेवी कुसरुड हा संघ इन ॲक्शन मैदानामध्ये खेळ करत असताना खेळ चांगला करतोय, परंतु अर्जुन मोहिते गोव्यावरून या मॅचचा आनंद घेत असताना आज ही स्पर्धा गोव्यापर्यंत पोहोचली. ओमसा MTCच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतायत. ऑन साईडला चेंडूला ग्लान्स केलाय, क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला आणि एक सिंगल धाव प्राप्त होते. आणि यासाठी अर्जुन मोहिते गोव्यावर मॅचचा आनंद घेतात आणि आधीच्या मॅचच्या धावा षटकामध्ये झेल टिपला तर अर्जुन पवार होते. 2 अर्जुन आहे त्या टीममध्ये, परंतु आता धावा जास्तीत जास्त करण्याचा प्रयत्न करावा लागेल. 19 धावा. विकेट हॅट्रिकसाठी अर्जुन मोहिते यांच्या माध्यमातून कुसरुडच्या कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर 500 रुपये. आणि बॅटिंग करताना जर एकाने 4 षटकार ठोकले तरी देखील 500 रुपये. न्यू बॅटर डावकुरे आताचे प्रवीण सकपाळ. चांगला चेंडू पडल्यानंतर सर जाईल यस्टनचा वेध घेऊन, विकेटचं पतन, अप्रतिम गोलंदाजी. थँक्यू सो मच आबा, आपलं देखील मनापासून धन्यवाद. ज्यांच्या माध्यमातून ट्रॉफी सौजन्य पुरस्कृत केलेला आहे सचिनजी येळवे साहेब. टीम विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब दुईलवाडी या कॅप्टनचा निर्णय कुठेतरी आता चुकीचा ठरतोय का ही शंका मात्र आता त्यांच्या समर्थकांना पडली असेल. कारण ज्यावेळेला तुम्ही टॉस जिंकता, बॅटिंगचा निर्णय घेता, तिथून जास्त परिश्रम करावे लागतात. अवी सकपाळ न्यू बॅटर, प्रवीण बाद झाले, त्यांची जागा घेण्यासाठी अवी आलेत. अवी सकपाळ. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, वेगवान चेंडू
22 स्वरूपात एक धाव प्राप्त होते टीमच्या खात्यामध्ये. धावा येणं महत्त्वाचं आहे, धावा यायला पाहिजेत. आणि या टीमची धावत संख्या धावफलकावर 21 धावांचं लक्ष असेल विजयासाठी. मायादेवी कुसरून 21 रन्स टू विन. वेलकम VSS सनबूर टीम, आपलं देखील स्वागत आहे. चला फिल्डिंग लावून घ्या विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी. पहिल्या सामन्यामध्ये 20 धावांचं लक्ष होतं, आता एक धाव जास्त करायची आहे. मायादेवी कुसरूनला 21 धावांचं लक्ष पार करायचं आहे. सर्व पुरस्कर्त्यांचा आम्ही मनापासून आभार व्यक्त करतो, ज्यांच्या माध्यमातून प्रथम पारितोषिक संजयजी बापू आंबोळकर साहेब, रिया एंटरप्राइजेसचे सर्वा. द्वितीय पारितोषिक वेदिका प्रदीप रामिष्टे, शिवण्य प्रदीप रामिष्टे, आपलं धन्यवाद. श्री राजू बावडेकर साहेब, आपलं आभार. तृतीय पारितोषिक पोपट चिंचुलकर साहेब, श्री कृष्णा चिंचुलकर साहेब, दादा आपल्या मनापासून आभार. चतुर्थ पारितोषिक संदीप रामिष्टे, संतोष रामिष्टे साहेब, आपलं धन्यवाद. ट्रॉफी सौजन्य सचिनजी एळवे साहेब आबा. यूट्यूब सौजन्य अविनाशजी डाकवे साहेब, कृष्णाजी डाकवे साहेब, आपलं धन्यवाद. मालिकावीर वॉटर गिझर आहे ट्रॅक संजयजी लोटळे साहेब, आपलं धन्यवाद. उत्कृष्ट फलंदाज सौजन्य बॅट ट्रॅक आकाश रामचंद्र आंबोळकर, युवा उद्योजक, आपलं धन्यवाद. उत्कृष्ट गोलंदाज शूज ट्रॅक प्रशांत पाटील साहेब. डॅशिंग अध्यक्ष अखंड शाहवाडी तालुका, आपलं धन्यवाद. उत्कृष्ट क्षेत्ररक्षक सौजन्य शूज ट्रॅक राजूदादा पवार साहेब, आपलं धन्यवाद. समालोचक सौजन्य संतोष साळुंके साहेब. टीम टी शर्ट सौजन्य कृष्णा चिंचुलकर साहेब, आपलं धन्यवाद. डीजे सौजन्य विजय पाचपुते साहेब. चेंडू सौजन्य श्री आनंदा गायकवाड साहेब. पंच सौजन्य सेजल अणवी रामिस्ते, आपलं धन्यवाद. अमोलदादा जाधव साहेब, KT स्पोर्ट्स, आपलं धन्यवाद. सुनीलजी आंबोळकर साहेब, दत्ता डाकवे साहेब. कैलासवासी मंगल आनंदा डाकवे यांच्या स्मरणार्थ पाणी सौजन्य आहे. चला फिल्डिंग लावून घ्या विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी. जास्त वेळ घेऊ नका मित्रांनो. 21 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी प्रारंभिक जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आघाडीचे बॅटर अर्जुन पवार आणि त्यांच्या साथीला विनायक शिंदे. टीम कुसरूनच्या कोणत्याही फलंदाजाने तर 4 षटकार ठोकले तर अर्जुन मोहिते यांच्या माध्यमातून 500 रुपयांचा पारितोषिक आहे. आणि अर्जुन मोहिते सध्या गोव्याला आहेत आपल्या नोकरीसाठी, तिथून या स्पर्धेचा आनंद घेतात. आपला देखील अर्जुनदादा मोहिते आभार. श्री निनायदेवी चषक 2025 मध्ये दुसऱ्या डावाला होते सुरुवात. पहिला चेंडू प्रकाशांचा, पहिला चेंडू लोअर फुल टॉस, ड्राईव्ह केला, एक्स्ट्रा कव्हरला प्रयत्न चांगला केला चेंडूपर्यंत पोहोचण्याचा. 2 धावा प्राप्त होतील. सोपं नसतं ज्यावेळेला तुम्ही मागे जाता धावत आणि या चेंडूचा अंदाज घेणं, चेंडूपर्यंत पोहोचणं, आणि ते मात्र केलंय. प्रकाश सपकाळ पहिला चेंडू चांगल्या प्रकारे हाताळला. ज्ञानेश्वर यांचा चांगला प्रयत्न क्षेत्ररक्षण करत असताना असे प्रयत्न करावे लागतात, त्याने संघाचा आत्मविश्वास वाढतो. हा देखील चांगला स्क्वेअर ड्राईव्ह, बॅकवर्ड पॉईंट, घोषांकित क्षेत्रामध्ये एक सिंगल प्राप्त होते. 21चा करायचा आहे पाठलाग. सुरुवात मात्र सावध झाली आहे टीम मायादेवी कुसरून या टीमची. जसं KPLचं आयोजन आपण पाहतो ना काळगाव प्रीमियर लीगचं, तसंच
KPL म्हणजे कुसरुण प्रीमियर लीग ही गावी होते कुसरुण गावामध्ये आणि तो संघ बॅटिंग करतोय. बेगिट स्टेट डाऊन द ग्राउंड. अविनाश यांचा चेंडूचा अंदाज चुकला. कॅच ड्रॉप. 2 धावा प्राप्त होतील. कदाचित हा चेंडू हातातून निसटल्यानंतर त्यांना देखील विश्वास बसला नाहीये, कारण ऑस्ट्रेलियन पद्धतीने झेल घेण्याचा प्रयत्न केला आणि ज्या वेळेला अशा चुका होतात ना क्षेत्ररक्षकाचा आत्मविश्वास थोडासा डळमळीत होतो. पण त्याचा फायदा घेतील का बॅटर विनायक शिंदे हे पाहिजे. चांगला लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह. लाजवाब स्ट्रोक. चेंडू एक्स्ट्रा कव्हर सीमा पार. धावा मिळतील 4. विनायक शिंदे यांच्या बॅटमधून चौकार. ड्राईव्ह केलाय इनसाइड आउट. एक्स्ट्रा कव्हर. आता मागे धावतोय. दुसऱ्या टप्प्यामध्ये चेंडू पकडला, पण आता विजयाच्या जवळ आले टीम माळ्यादेवी कुसरुण. टीमची धावसंख्या धावफलकावर 11. अजून 10 पाहिजेत. शैलेश दादा शिंदे यांच्या माध्यमातून देखील विनायक यांच्या 3 षटकारांसाठी 500 रुपये आहेत, परंतु आता 3 षटकार मारू शकणार नाहीत, कारण तर 10 धावा पाहिजेत फक्त विजयासाठी. पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या 11. आता दुसऱ्या षटकामध्ये ज्ञानेश्वर सकपा यांच्यावर विश्वास दाखवलाय. कमबॅक करायचा प्रयत्न करावा लागेल. पहिल्या षटकामध्ये एक झेल सुटला, तिथून टीम माळ्यादेवी कुसरुण आता हा सामना जिंकू शकते. ज्या प्रकारची त्यांचा खेळ राहिला, ज्या प्रकारची त्यांचे रणनीती आहे. पहिला सामना देखील श्री पावणाई स्पोर्ट्स क्लब कारवड प्रथमतः बॅटिंग करत असताना धावा झाल्या नव्हत्या. तेच चित्र दुसरा डावा देखील पाहायला मिळालं. विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी. या खेळपट्टीवर धावा होतात त्या तुम्हाला कराव्या लागतील. ज्ञानेश्वर. पहिला चेंडू हलक्या हाताने फक्त ढकललाय. मिड ऑफ नाहीये. लॉंग ऑफ वरून वेगाने क्षेत्ररक्षक येतील. एक सिंगल प्राप्त होते. अर्जुन पवार यांच्या खात्यामध्ये. अर्जुन पवार यांचा पहिल्या चेंडूवर खातं उघडलंय. एक सिंगल प्राप्त होते. 12 धावा. आता 9ची गरज आहे. विनायक शिंदे 2 मोठे फटके हवेत. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. कॅच इज द कॉल. एक्स्ट्रा कव्हर खूप पुढे उभा होता. 2 धावेचा प्रयत्न केला जाईल. 2 धावा इथे अंकित केल्यात. या धावा तुम्हाला रोखाव्या लागतील धुईलवाडीला. अशा प्रकारचं क्षेत्ररक्षण तुम्हाला या स्पर्धेच्या बाहेर घेऊन जाऊ शकतं आणि ते चित्र सध्या तरी पाहायला मिळतंय. विजयाच्या दिशेने वाटचाल करते टीम माळ्यादेवी कुसरुण. एक्स्ट्रा कव्हर अगदी जवळ आलेत. शफल होऊन आडव्या बॅटने खेळायचा प्रयत्न. गतीमध्ये परिवर्तन. चांगला स्लोअर वन. बॅकअप नाहीये. फेकी केले यष्टीरक्षकाने. त्याचा फायदा होईल. 2 एकही धाव नव्हती तिथे मात्र 1 धाव प्राप्त होते. यस लेगबाई स्वरूपात. कदाचित टीम विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी मॅच सोडली आहे का. अर्जुन पवार शॉर्ट आर्म पुल. कॅप मध्ये फटका. मिड विकेट क्लिअर करेल. चेंडू सीमा पार. श्री निनय देवी चषक षटकार. टीमची धावसंख्या या षटकाराने 20. धावांची केले बरोबरी. आता अवघी 1 धाव हवी आहे विजयासाठी. येस दुरुस्ती केली जाते. पंच चुकीची केली जाते दुरुस्ती. सामना फिनिश झालाय. कदाचित यासाठी दोन्ही फलंदाज देखील सज्ज होते. अभिनंदन. वेल प्लेड. माळ्यादेवी कुसरुण. त्याला या टॉससाठी मी विनंती करेन आई वडजाईदेवी मालदानचे कॅप्टन या टॉससाठी. हार्ड लक बॅड लक विठ्ठलाई स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी. वेलकम. आशिष चोरगे सरांचं देखील स्वागत आहे. आज
आपल्या तालुक्याशी पाटण तालुक्याशी जोडलेला एक हक्काचा आवाज. चला या कॅप्टन दोन्ही टीम. हार्डलक बाडलक. विठ्ठल स्पोर्ट्स क्लब धुईलवाडी. चुका झाल्या जरूर, परंतु बॅटिंग सुधारावी लागेल. या रामदादा, आपल्या शुभास्ते आपण टॉस करत आहोत. सोन्या ये ना. दोन्ही विजयी संघ आहेत. हेड अँड टेल. येस, आई वडजादेवी मालधन कॉल करेन. हेड कॉल केला आई वडजादेवी मालधन. इट इज अ हेड. 3 षटकांची मॅच आहे. टॉस जिंकला, निर्णय काय? फिल्डिंग करो. खूप साऱ्या शुभेच्छा असतील दोन्ही टीमला. टॉस जिंकला राहुल दादा पेंढारकर टीम आई वडसाईदेवी मालधन. त्यांनी घेतलाय गोलंदाजी करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी मायादेवी कुसरून आपण सज्ज राहायचं लक्षात घ्या. 3 षटकांची मॅच आहे. पहिलं षटक पॉवर प्ले, 18 चेंडूंचा खेळ आणि दिला जाईल तुम्हाला फक्त 15 मिनिटांचा अवधी. पाहत राहा, ऐकत राहा. श्री 11 काळगाव आयोजित श्री निनादेवी चषक 2025. सामनावीरासाठी आकर्षक भेटवस्तू आहे श्री 11 काळगाव यांच्या माध्यमातून. आणि पहिल्या आणि या दोन्ही सामनावीर आपण हा सामना झाल्यानंतर देणार आहोत, लक्षात घ्या. आकर्षक भेटवस्तू आहे. पहिल्या सामन्याचा सामनावीर नितीन कदम, त्यांना आकर्षक भेटवस्तू आपण या सामन्यानंतर देणार आहोत. आणि दुसऱ्या सामन्याचा सामनावीर, त्यांना देखील आकर्षक भेटवस्तू श्री 11 काळगाव यांच्या माध्यमातून. ज्यांना आपण हा सामना संपल्यानंतर देणार आहोत सामनावीराचा पुरस्कार. विनायक शिंदे, थँक्यू सो मच. धन्यवाद. जाऊया मॅचच्या दिशेने, ज्यांचा आवाज आपण ऐकलात, लवजी जाधव सरांचा आवाज. नेक्स्ट मॅच कडे वळूया. पहिला बॉल, सर्वांचं सहर्ष स्वागत. पहिलाच बॉल, धमाका.
पहिल्या बॉलवरती स्वागत केले नितीन कदम यांचं. विनायकच्या बॅट मधून पहिल्याच बॉलवरती बिग हिट केलाय. एक टप्पा घेत बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौकार येत असताना मात्र पाहायला मिळतोय. तर तिथे आपण पाहायला गेलं तर आज खऱ्या अर्थाने पाहायला गेलं तर पाटण तालुका क्रिकेट असोसिएशन या संघटनेअंतर्गत श्री 11 काळगाव आयोजित श्री निनाई देवी चषक 2025चं हे भव्य दिव्य पर्व आपल्याला अनुभवायला मिळतंय. सातत्याने मात्र चांगला खेळ राहिलाय काळगाव टीमचा आणि त्यांच्याच माध्यमातून हे आयोजन. परत एक वेळा मोठ्या फटक्यासाठी गेलेत राहुल दादा आहेत. वॉट अ कॅच, जबरदस्त कॅच पकडले राहुल दादा पेंढारकर यांनी. अगदी पाठीमागे गेले आणि त्यानंतर मात्र आपण जर पाहायला गेलं तर अगदी हातांची ओंजळ केली आणि त्यानंतर मात्र ही कॅच पकडली आहे. जबरदस्त कॅच म्हणेन. लॉफ करण्याचा प्रयत्न होता, बॉल भरपूर हवेत होता. अगदी शॉर्ट कव्हरला राहुल दादा होते आणि त्यांनी कुठली चुकी केली नाहीये आणि तिथे पहिला धक्का कुसूड संघाला लागतोय. विनायक यांच्या माध्यमातून चौकार आला. त्यानंतर मात्र नितीनचं कमबॅक पाहायला मिळालं आणि नितीनने विकेट जरूर